आलात? भाज्या कुठे आहेत? म्हणजे कुठे? दारात. भाज्या दारात आणि तुम्ही आत. तुम्हाला काय वाटतं मी दारात पाहिजे भाजी आत पाहिजे? तसं नाही हो. एक शब्द बोलू नका. अरे मुलीला पाठवतो स्वतः आलात. आलात नाही किती कामं माझी. केवढ्या भाज्या त्या. भाज्या, कडधान्य, साखर, तेल 20-20 किलो वजन. दमलो रे बाबा. दमलात? खूप दमलो. माझी मुलगी किती दमत असेल याचा कधी विचार केलाय का? ते नाही ते हो नाही ते होय होय होय. तुम्ही इतके दमलात, बायकांचा कधी विचार केलाय का? त्या किती जबाबदारीपणीने काम करतात त्या. करीन विचार करीन पुढे या पुढे. करीन भाज्या आणून द्या. मी त्यांना घ्या. मग कोणी? मी नको. तुम्ही नको. तुम्ही एवढ्या बारीक आहेत काय जमणार तुम्हाला पिशव्या आणतो मी. अरे खाताय की आत नेऊ? आत नेतो. आणखी काही सेवा करू का आपली? नंतर सांगेन. बाजूला वा. बाजूला वा. बाबा सापडले. हम बने तुम बने एक दूजे के लिए. नमस्कार. हे कोण? आई भाऊजी. हो भाऊजी, अहो काय झालं तुम्हाला? अगं बोबडी वळले. हे बघ हात पण लुळा पडलाय. म्हणजे नक्की नक्की पॅरालिसिस. हरामखोर. बरे झाले सगळे सगळे तुम्ही लोक सगळे माझ्या वाईटावर टपले. अरे घराचा मालक असून मला नोकर ठरवलंय घरात. नोकर? हो. कोणी ठरवलं तुम्हाला नोकर? ही तुझी आई. माझ्या आईने हो. तुम्हाला नोकर ठरवलं? बघ ना. म्हणजे साक्षात माझ्या आईने तुम्हाला नोकर म्हटलं? बघ ना. अरे बापरे, नोकर नोकर म्हणाली मला. मग चुकली काय ती? काय करते जावई बापू? हे काय? कॅल्क्युलेटर. हे काय करतात? हे हिशोब ठेवतो. बस टीव्हीवर हॉरर शो सुरू आला का आवाज काढताय. हे हिशोब करत? हिशोब करतं हिशोब ठेवतं. हो. कसं कसं ते दाखवा बघू. नंतर दाखवेन. आता मी जरा हिशोब करतोय ना. काय गेल्या 15 दिवसात किती खर्च झाला ना ते बघतोय सगळं. असं होय. काटकसर करायची ते हिशोब ठेवावाच लागतो. बाप रे. 8,85,352 रुपये 5 पैसे. अगं बाई, एवढा खर्च? बापरे, मग बहुतेक ह्यात काय चूक झाला असणार. काय पण कॅल्क्युलेटर कसं चुकणार? आता कळलं. आज सगळा खर्च आहे ना तुमच्यामुळे झालाय. तुमच्यामुळे. माझ्यामुळे? नाहीतर काय? माझ्यामुळे? नाहीतर काय? उठल्यावर लिटरभर दूध प्या, काजू खा, पिस्ते खा. होणार नाही तर काय खर्च एवढा? माझ्यामुळे खर्च वाढला. हो. माझ्यामुळे खर्च वाढला. हो. माझ्यामुळे खर्च कमी झालाय. असा तो नाहीतर 8 लाखाऐवजी 80 लाख रुपये खर्च केला असता तुम्ही तुमच्या या आईयाशीवर. काहीतरी बोलू नका. 80 लाख रुपये कुठून आणणार मी? कुठून आणणार? तुम्ही लोकांना माणूस छळायचं ठरलं. असं वाटतं ना इकडनं पळून जाऊ कुठेतरी. जा. तुम्ही कशाला? मीच जाते. जा जा. बॅग आणू का? बॅग. अरे काय वारं बी झालं की काय? काय झालंय काय? कळतच नाही. रडते, शिंकते, रामते, काय करते? नैनाला फोन लावा. अरे लावा लावा. मी काय घाबरतोय का? नैनाला फोन लावा. लावा ना. मी कुठे घाबरतोय? नैनाला फोन लावून द्या. देतो ना. आता देतो. तिला पण कळेल काय तुझी आई मला त्रास देते. अरे तरी म्हणतो डायल तो नुसता कसा वाचतो. घ्या बोला. आधी रंडक संपवा आणि मग बोला. हॅलो. 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 मी 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 बोलते मी. हा. अरे मीला तू कशाला मध्ये बोलतोय? नैनाकडे फोन दे. हॅलो. हॅलो नैना, मी बोलतेय तुझी आई. हा
अगं कशाला मला इथे पाठवलंस तू? या जावई बापांनी माझा छळ चालवलाय नुसता. अगं काय वाटेल तो आळ घेतात माझ्यावर. हा? अगं आपल्या आय्याशीसाठी काय वाटेल ते बोलतायत माझ्याबद्दल. फोन द्या, फोन द्या, मी बोलतो. माझा छळ चालवलाय नुसता. हो फोन द्या, मी बोलतो. या थांबा. मला अजून बोलायचंय. बोला. हॅलो हॅलो नाही ना यांनी आपल्या आय्याशीवर ना 80 लाख रुपये खर्च केले. हा मी कशाला सांगू? तूच सांग. हो, त्यांच्याकडे देते फोन. हो हो या. आग लावली, बोला तिच्याशी. आता ढकला मला आतमध्ये. अगं मेला तुझा नवरा, मेला. हो. आणि हे ध्यान कशाला इथे पाठवलंयस? बापरे, बघते बघ कसं मारके म्हशी सारखं. आता गोट्यात आवाज आला रेड्याचा. अम्मा ओ रमाकांत, हा तुझा तर करच झालाय. मला डायरेक्ट नावाने हाक मारायला लागले, ते पण पुरुषी आवाजात. अहो रमाकांत, मी हाक मारली. मी चिकटे आहे तुमचा शेजारी. अरे माहिती आहे हो, फोनवर बोलतो कळत नाही तुम्हाला. सॉरी. अगं तो चिकटे आलाय. हो कानफडत मारेन ना, दात फाडून टाकेन, असे डोळे मार काढेन. अरे कोणाला बोलताय तुम्ही? कोणाला बोलताय तुम्ही? माझ्या लेकीला? तिला असं तुम्ही बोलूच शकत नाही. तुमच्या लेकाला बोलतोय, विजयला. विजयला बोलताय? हो. बोलून तर बघा. बोललो. हो बोललो. हॅलो कोण? गायतोंड का? अरे मी चिकटे बोलतोय, चिकटे. हा 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 ते आपल्या त्या कामाचं नाही का? हा जावई बापू बोला ना, बोला. काय बोला ना, हिम्मत बोला. हिम्मत इथे बोला. बोल ठेवून को. मी काय तुम्ही मारणार? मी काय मेल्याचं दूध नाही प्यालोय. अरे दुधाचा आणि माझा काय संबंध आहे? हा ते बाजूला भांडण चाललंय ना. नाही पब्लिक. अरे करमणूक कसली? नाही नवरा बायकोचं नाही आहे, सासू आणि जावई. हा तुझं चालू दे. हा बोल. सासूबाई. हा बघितलास ना? हा त्यांचा आवाज. जावई बापू. हा सासूचा आवाज. अशी मान फसली ती बापरे, प्रकरण अगदी मानेपर्यंत पोहोचलंय. आता कोणत्याही क्षणी ते एकमेकांची मान आवळतील. हा नको पोलीस बिलीस नको, फायर ब्रिगेड नको. हा हे एकदा मान आवळून थंड झाले ना की पुढचं मी बघतो ना. मी आहे ना, सवय मला. हा चालू दे. त्याचे आवाज केले का पडाल तिथे खाली. पडाल. एक तर उभं राहायची ताकद नाही. फाईट मारताना असं नुसतं. 1 लिटर दूध उगाच नाही पीत. ते माझ्या पैशाला पिता. तुमच्या पैशाचे पिते. पैशाचे जावई ना. मुलीच्या पैशाचे पिते. सगळ्या पैशाला म्हणजे त्यामध्ये दूध तेवढंच पितात. थँक्यू रमाकांतराव. कोण आहे तुम्ही? अरे मी तुमचा शेजारी नाही का, चिकटे? इथे काय करत होता? हो, माझ्या घरचा फोन बिघडलाय ना, म्हणून म्हटलं तर टेलिफोन वाल्याला बोलवायचं, त्याला 50 रुपये द्यायचे. त्यापेक्षा तुम्ही आहात ना. अरे पण हा काय तुम्हाला सार्वजनिक फोन वाटला का? सार्वजनिक कसला? सार्वजनिक नाही हो, तुम्ही एवढे शेजारी आहात ना. मग किती बेशरम माणूस तुम्ही. बेशरम. अरे मला शिवी देत आहे. घ्या सुट्या पैशाच्या चणचणच्या जमान्यात 1 रुपया घ्या आणि तुमचे शब्द परत मागे घ्या. शिवी दिलीत ना परत तर बघतो. हो, कमाल आहे या माणसाची. एक तर माझ्या घरात घुसला, माझाच फोन वापरला, पण भिकारासारखा 1 रुपया घेऊन मला दमदवून निघाला. काय माणूस आहे तो. अरे कोणतरी आलं. आगे 1 रुपया घ्या, पुढच्या आगे जाओ. अरे काका मला वाचवा. काका मला वाचवा. काय झालं? काय? अरे माझं असं काय झालं? अरे सॉरी. काय? ए नेट का अंडा अरे मेला बिस्किट खातो नाही. अंडा कसला करतोय तू? आणि चहा कुठे? चहा इल्ले. तुझं काय अण्णा विचारलं नाही मी. अण्णा इल्ले नसतो, अण्णा पिल्ले असतो, पिल्ले. चहा इल्ले म्हणजे चाय संपला. एवढ्यात? हा काका, ही कॉम्पिटिशन. कसली कॉम्पिटिशन? चहा पिण्याचं. कमाल आहे. मी म्हटलं काका मला मदत करतायत, तर काका सुद्धा म्हणजे काय असतो? तुला मेल्या काय करायचं? जा ना तुझ्या कामाला लाग ना. फळा काय फोडू ती सगळी काची भांडे फोडू ती. मला काय, मी निघतो. जा रे बाबा, नको माझ्या. अरे
तू कुठे निघालस? निघतो काय करू थांबून जातो मी आता. अरे च्या, पण झालं काय तुला? काय झालं काय झालंय? अरे च्या, मी काय सांगतो ते ऐक तरी. काय काय कशाला ऐकू? या घरात मला एक चहा मिळत नाही. चा आपला का 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 काय करा दोघांनी स्पर्धेमध्ये चहा संपवला. मग सासूनी सुरुवात केल्यावर मी का माघार घेऊ? नाही कोणीच माघार घेऊ नका, कोणीच माघार घेऊ नका. आता माघार मीच घेतो आणि इकडनं तोंड काळा करतो. अरे पण चा, जा बसा तुम्ही. अरे चा कमाल आहे. चा अरे वा, चहा आणलं. या, ज्यूस आहे. ज्यूस आहे, मग बुडून खाऊया. तुम्ही एक घ्या, मी एक घेतो. हम्म. काय त्याला चालते वा इथून. तुमच्यामुळे माझ्या रम्याला किती त्रास सहन करावा लागतो कल्पना आहे तुम्हाला? चला. तुम्हाला इथे कोणी बोलावलं? तुम्ही कोण मला विचारणार? हे माझ्या पुतण्याचं घर आहे. हे माझ्या लेकीचं घर आहे. असं म्हणजे बघा, लेकीच्या सासरी आईनं कायमचं राहायचं नसतं. हा. असं हा. पुतण्याकडे ठाण मारून बसायचं नसतं. हम्म. अगं दिसतंय. हे, तुम्ही काय कमी आहात? हे बघा, माझ्या पुतण्याच्या घरात तुम्ही चालते हो. मला चालतं व्हायला हो, हो. सांगता? मला चालतं व्हायला हो, हो, सांगता? हो. हिम्मत असेल तर हात लावून दाखवा. मी कुठल्या स्त्रीला स्पर्श करत नाही. हम्म. हो, कारण मी ब्रह्मचारी आहे. मग संन्यासी सुद्धा असा आहेच म्हणे. आहातच ना. मग हो. हिमालयात चालते वा. तिकडूनच आलो. हा बघा पुरावा. हा पुरावा आहे. बर्फावरून पाय घसरला साधनेमुळे. अगो बाई, हो. स्वतःला ब्रह्मचारी म्हणवता आणि आता ही साधना कोण? साधना म्हणजे तपश्चर्या. तपश्चर्या. हा. मग तपश्चर्या करायला हिमालयात जा. हं? 2 वेळची भूक नाही ना सांभाळता येत. फुकट गिळायला पाहिजे. लक्षात ठेवा, हे माझ्या लेकीचं आणि पुतण्याचं तुमच्या घर आहे. समजलं ना? इथे फुकट गिळता येणार नाही. तुम्हाला वगळून. मला हो हो. मला बघून हा. मला बघून हा. मी इथे घरची कामं करते. साहेब, हं? घरातलं काम मी करीत असतो ना. अरे च्या, तू सगळी कामं करतोस ना? हा. चला चला लागा, चला लागा, चला लागा. हे घ्या, एवढे घे. चला चला लागा. नीट नेटक्या. चुकलं. तुला कामावरून काढून टाके ना मी. मी ना तुला मी ताबडतोब कामावर ठेन. घाबरू नको तू. घाबरू नको. हा. घाबरू नको. हा. आता मी माझी करामतच दाखवते तुम्हाला. मी आता काही ऐकणार नाही तुमचं. हॅलो नैना, मी तुझी आई बोलतेय. हा अगं, इथे अटीतटीचा प्रसंग निर्माण झालाय. माझ्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालाय. तू ताबडतोब अजय विजयला इथे पाठवून दे. हॅलो, आयडिया. मला तुझी गँग हवी आहे. सगळी गँग हवी. एक ट्रक भरून माणसं पाहिजे. नाही रे, 10-15 ट्रक नको रे. काही मोर्चा काढायचा आहे मला. एक ट्रक पाठव. दोघांना फोडायचं आहे, तोडायचं आहे. हॅलो हॅलो नैना, पाठवू नकोस अजय विजयला. इथे काही खरं नाही. नैना नैना. येऊ दे. नाही